नमस्कार. एक स्टोरी रोजची च्या आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण बऱ्याच वेळा जीवनामध्ये अयशस्वी होतो. खूप प्रयत्न करूनसुद्धा यश मिळत नाही आणि अशी जेव्हा परिस्थिती होते त्यावेळेस आपण डिप्रेस होतो, डिस्करेज होतो आणि मग जाऊ देत आता हे सगळं सोडून देऊ या विचाराने ग्रासले जातो. अशीच एका विद्यार्थ्याची ज्याला यश सहजासहजी मिळत नाही त्याची ही गोष्ट. या स्टोरीमध्ये तो विद्यार्थी खूप वेळा अयशस्वी झालेला आहे आणि तो सॉक्रेटिस नावाच्या एका महान तत्त्ववेत्त्याकडे जातो. सॉक्रेटिसला तो विचारतो की तुम्ही एवढे महान तत्त्ववेत्ते आहात, तुम्हाला नक्कीच यशाची रेसिपी माहीत असली पाहिजे, तर तुम्ही कृपा करून मला ती यश मिळवण्याची रेसिपी तुम्ही समजून सांगा. सॉक्रेटिस म्हणतात की नाही बाबा, असं यश मिळवण्यासाठी कोणतीही रेसिपी मिळत नसते, कोणतीही रेसिपी नसते, कोणता एकच रस्ता नसतो. प्रत्येकाच्या बाबतीत यश मिळवण्यासाठी करावयाच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. परंतु तो जो विद्यार्थी असतो तो त्या सॉक्रेटिस नावाच्या महान तत्त्ववेत्त्याकडे अगदी हट्ट करून बसतो. मग सॉक्रेटिस त्याला म्हणतो की ठीक आहे, मी याच्यावरती विचार करतो, उद्या तू मला अशा एका ठिकाणी म्हणजे नदीच्या काठी भेट. माझ्याबरोबर अजूनही काही तत्त्ववेत्त्यांना मी तिथे घेऊन येतो आणि मग त्याच्याशी चर्चा करून आपण यश मिळवण्याची रेसिपी जी आहे ती शोधून काढूया आणि मी ती तुला तिथे सांगेल. ठरल्याप्रमाणे तो विद्यार्थी त्या नदीकाठी येतो. सॉक्रेटिस हे तिथं बसलेला असतो आणि सॉक्रेटिस त्याला सांगतो की तू आता या नदीमध्ये उडी मार. तो विद्यार्थी म्हणतो मला पोहता येत नाही. सॉक्रेटिस त्याला सांगतो तरी पण तू उडी मारच. उडी मारल्यानंतर जेव्हा तो विद्यार्थी बुडायला लागतो, बुडतो आणि त्याला श्वास घेणंही कठीण होतं, त्यावेळी सॉक्रेटिस त्याला म्हणतो, त्याला त्या नदीतून बाहेर काढतो आणि त्याला विचारतो की आता तू बुडत असताना तुला नक्की काय वाटत होतं. विद्यार्थी सांगतो की मी बुडत असताना मला बाकी काहीही नको, मला फक्त आता जिवंत राहू दे, पुढचं माझं मी बघून घेईन, मला काहीही करून जिवंत बाहेर काढा असे वाटत होते. आणि मग सॉक्रेटिस त्याला सांगतो की हीच आहे यशाची रेसिपी. जेव्हा तुम्ही ठरवून दिलेल्या गोलकडे, तुम्ही ठरवून दिलेल्या तुमच्या टास्ककडे त्या तीव्रतेने बघाल की त्याशिवाय मी जगूच शकत नाही, तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला यश मिळते. म्हणून तुम्ही तुमच्या लक्ष्यासाठी, टार्गेटसाठी, गोलसाठी झपाटून गेलं पाहिजे आणि त्यामध्ये वेडं होण्याची वेळ आली तरी ते लक्ष्य आपण सोडलं नाही पाहिजे, ते सोडता कामा नये. म्हणून यशासाठी शुभेच्छा. धन्यवाद.